नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला तुमचा 7/12 उतारा काढण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. तुम्ही तुमचा 7/12 व 8 उतारा मोबाईलवरूनही काढू शकता. तर हा 7/12 उतारा आपण कसा काढू शकतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम गुगलवरती यायचं आहे आणि सर्च करायचं आहे डिजिटली साइन्ड 7/12. टाकल्यानंतर सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आपल्यासमोर डिजिटली 7/12ची वेबसाईट आलेली आहे. त्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होऊन जाईल, ज्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याला 7/12 किंवा 8 उतारा डाउनलोड करता येईल. तर खालती स्क्रोल केल्यानंतर आपल्याला इथं न्यू रजिस्ट्रेशनचा एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला न्यू युजर रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे, ज्यामध्ये आपल्याला तुमचं फर्स्ट नाव, परत तुमचं वडिलांचं नाव, त्यानंतर तुमचं आडनाव, त्यानंतर जेंडर, त्यानंतर नॅशनॅलिटी आपोआपच आलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं ऑक्युपेशन काय आहे, जे तुम्ही काय करता ते तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ईमेल ID असेल तर तेही तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर तुमची जन्मतारीख इथे टाकायची आहे सिलेक्ट करून. त्यानंतर खालती स्क्रोल केल्यानंतर ॲड्रेस इन्फॉर्मेशन भरायचे आहे. जो काही तुमचा ॲड्रेस आहे तो तुम्ही इथून फिल करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, खाली एक आपल्याला लॉग इन ID बनवायचे आहे, जे यूज करून आपण या पोर्टलवरती लॉग इन करू शकतो. तर इथे तुम्ही तुमच्या नावाने किंवा तुमचं जे काय असेल त्यानुसार तुम्ही इथे एक ID बनवायची आहे आणि चेक अवेलेबिलिटीवरती चेक करायचं आहे. व्हेरीफाईड लॉग इन ID असं म्हणल्यानंतरच आपल्याला पुढे प्रोसेस करायचं आहे. नसेल तर तुम्ही परत एकदा लॉग इन ID बदलू शकता. त्यानंतर आपल्याला इथे एक पासवर्ड सिलेक्ट करायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्ट्रॉंग पासवर्ड असं बनवायचं आहे, ज्यामध्ये तुमचं अल्फाबेटिकल वर्ड्स येतील, एखादं साईन येईल आणि नंतर 1-2 असं तुम्ही टाकू शकता. तर ते तुम्ही टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, एक सिक्रेट क्वेश्चन टाकायचं आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचं ड्रायव्हर लायसन्स नंबर टाकू शकता, तुमचं फेवरेट प्लेस टाकू शकता, जे की तुम्ही लहानपणी व्हिजिट केलेलं असेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचा एखादा फेवरेट प्राण्यांचं नाव टाकू शकता किंवा तुमच्या वडिलांचं मिडल नावही तुम्ही टाकू शकता. त्यानंतर जे तुम्ही इथे सिलेक्ट केलेलं आहे त्या क्वेश्चनचा आन्सर इथे टाकायचा आहे. त्यानंतर हा कॅप्चा इथे टाकायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, आपला जो आपण युजर ID आणि पासवर्ड बनवलेला होता तो आपल्याला इथे टाकायचा आहे लॉग इन ID मध्ये, आणि पासवर्ड इथे टाकून आपल्याला हा कॅप्चा टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे. किंवा दुसऱ्या ऑप्शननेही आपण इथं लॉग इन करू शकतो. OTP बेस्ड लॉग इन, म्हणजे जो तुम्ही तिथे मोबाईल नंबर टाकला होता तो इथे टाकून आपण मोबाईल नंबर टाकून सेंड OTP वरती क्लिक करून OTP टाकून व्हेरीफाय OTP करून लॉग इन करून घेऊ शकतो. अशा प्रकारे आपण 2 टाईपने लॉग इन करू शकतो. तर लॉग इन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल, ज्यामध्ये आपण आपला 7/12 किंवा 8 डिजिटली साइनडमध्ये काढू शकतो. तर मित्रांनो, असं पेज आपल्यासमोर आलेलं आहे. तर आपणाला 7/12 किंवा 8 उतारा काढण्यासाठी प्रत्येकी एका उताऱ्यासाठी आपले 15 रुपये कट होणार आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये रिचार्ज करून घ्यायचं आहे. रिचार्ज अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर आपण इथे 15 रुपयेपासून 1000 रुपयेपर्यंत पेमेंट करू शकतो. तर इथे तुम्हाला किती टाकायचं आहे ते तुम्ही इथे अमाऊंट टाकून खाली पे नाववरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पे नाववरती क्लिक केल्यानंतर इथे एक हा चेकबॉक्स क्लिक करायचा आहे, आय ॲक्सेप्ट रिफंड पॉलिसी कन्फर्म करून आपल्याला पुढे पेमेंटच्या ऑप्शनला जायचं आहे, ज्यामध्ये तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा बँकिंग किंवा UPI थ्रूही तुम्ही पेमेंट करू शकता. तर आपण UPI QR पेमेंट करणार आहोत. पे नाववरती क्लिक करायचं आहे. पे नाववरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हा स्कॅनर आलेला असेल, आपण स्कॅन करून पेमेंट करून घ्यायचं आहे.
तर शेतकरी बांधवांनो, पेमेंट केल्यानंतर आपल्याला 7/12वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला खालती आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचं गाव कोणतं असेल ते तुम्ही इथून सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे गट नंबर टाकायचा आहे. गट नंबर टाकल्यानंतर आपल्याला खालच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, ज्यामध्ये तुमचा कोणता गट नंबर आहे तो तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्यासमोर असा मेसेज येईल, दिस 7/12 डिजिटल साइन डाऊन, जे काय असेल ते येईल. येस डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपला 7/12 डाउनलोड होऊन जाईल, जो की डिजिटली साईनमध्ये असेल. जो 7/12 तुम्ही कोणत्याही शासकीय कामासाठी यूज करू शकता, ज्यासाठी आपले 15 रुपये कट होणार आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही डिजिटली साइंड 7/12 काढू शकता, तेही अवघ्या 2 मिनिटाच्या कालावधीमध्ये घर बसल्या मोबाईलवरून आणि कमी खर्चामध्ये काढू शकता. तर मित्रांनो, हा 7/12 काढण्यासाठीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेली आहे, तर तुम्हीही काढू शकता. त्यानंतर येस डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर आपला 7/12 डाउनलोड होऊन जाईल. डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर येस डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर आपला 7/12 डाउनलोड होऊन जाईल. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही हे डाउनलोड करू शकता. त्याचप्रमाणे जर तुम्हाला 8 काढायचं असेल तर वरती इथे ऑप्शन आहे 8, त्यावरती क्लिक करायचं आहे. तर सेम प्रोसेसनुसार आपल्याला जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर आपल्याला तालुका निवडायचा आहे. त्यानंतर आपलं गाव निवडायचं आहे आणि तुमचा खाता नंबर इथे टाकायचा आहे, जो की तुमच्या 7/12वरती अवेलेबल असतो, किंवा तुम्हाला माहीत असेल तर तो खाता नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमचा 8 सुद्धा इथून डाउनलोड होऊन जाईल.